सांग ना काय म्हणाचं. ते रफ करण्या पैते गाडी आपतच आणशील समूह. पिद्या होय पिद्या. काय ले पळवली तर तो काय करू मी. सांग ना काय म्हणाचं. राहू द्या बंद करा. सांग ना काय म्हणाचं. मला नका सांगू जा. सांग ना तू म्हणशील ते म्हणतो. राहू द्या हा. सांग टाकला ना. की का तुम्ही हा. पाय बंद करा ते व्हिडिओ. तिनं मला म्हटलं की आम्ही आलो होतो गाडी शिकायले. उद्या नका बनव. आणि मग मधातच हे आठवलं की मेथीची भाजी तोडा लागते म्हणून ती मेथीची भाजी तोडली. आणि आता डबल गाडी मला चालू द्यायची असं त्याच्यात सांगायचं. असंच सांगितलं नंतर झाली ना दिमाग नका. अजून हिनं मला सांगितलं होतं की मी मगाशी व्यायाम काढतो बा म्हणे. तुम्ही या म्हणे तिथं व्हिडिओ काढाले आणि त्या सांगा म्हणे की असं तसं करत आहे म्हणून. तर मित्रांनो मी आता आलो समूहला घेऊन शेतात. मी नाही आलो खास तर हे आली मला घेऊन कारण गेली होती गाडी शिकवायची स्कूटी. आणि स्कूटी शिकवायची होती म्हणून मी तिच्यासोबत आलो मागं बसून. चांगली गाडी चालवती म्हणा आमची समूह. याच्या आधी पण गाडी चालवली होती तिनं पण कमसे कम आता किती वर्ष झाले असेल त्याला. एक दीड कायले 2 वर्षाच्या अगोदरची गोष्ट होय. 2-2.5 वर्ष. तरीपासून हिनं गाडीच नाही चालवली कारण की गाडी चालू हिच्या पोटातच दुखत जाय. त्याच्याच्यानं तिनं गाडी सोडून दिली. ती आता डबल तिला नाद धरला गाडी चालवायचा म्हणून आणलो. मधातच तिले शिकणारच मी गाडी. आता शिकणारच म्हणते ना म्हणून तिले माझी जिद्द. तिच्यासोबत आलो मी म्हणून तिला गाडी शिकवायला आलो. आणि त्याचबरोबर गाई सुद्धा आल्या होत्या आमच्या शेतात म्हणून बाबाचा फोन आला होता. गाई आहे म्हणे शेतात नाही मग हकलून या म्हणे म्हणून आम्ही आलो होतो. गाई डोळीचा पत्ताच नाही पहिलेच कोणतरी हकलले वाटते. तर मग समूला वाटलं की मेथीची भाजी पण वावरातून जाता जाता घेऊन घ्यावं म्हणून समूनं मेथीची भाजी घेतली. बरोबर चला मग आता डबल गाडी चलो चालू. आता डबल गाडी चालवते म्हणजे एवढा अंधार झाल्यावर. आणि आता जर हिनं जर मला खरोखरच पाडलं रस्त्यात कुठं किती थंडी लागत मला तशी पाडत नाही म्हणा. चांगली गाडी चालवते समूह पण काय सांगता येईल. तर आता आम्ही चाललो घरी. हा आता आमची समूह गाडी चालवा लागली. ते रफ करण्या पैते गाडी आपतच आणशील समूह. पिद्या होय पिद्या. हो हा चालो हा. सोडा ना तुम्ही. काय ले पळवली तर तो काय करू मी. याची इच्छा गाडी चालू होत होती पण तिनं मुद्दामून चालू नाही गेली. म्हणे तुम्ही चालू केला म्हणून मी चालावं लागलो आता गाडी.